पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू विक्रीच्या ठिकाणांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. अवैध धंदे समूळ उच्चाटन मोहिमेअंतर्गत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान हातभट्टी दारू विक्रीसाठी वापरण्यात येणारी 6 ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईत दुर्गेश प्रभू राठोड, ललन जडेजा शिंदे, पुष्पादेवी शांतीलाल जाट, ललन राजेश्वर ठाकूर, उदय अशोक कलाल आणि युलिशिता बंडू हिरत यांच्याशी संबंधित अवैध दारू विक्रीची ठिकाणे निष्कासित करण्यात आली. ही संयुक्त कारवाई दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केली. अवैध दारू विक्रीविरोधातील ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.